नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन पाटील खास इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे। तुम्ही जर या व्हिडिओकडे बघत असणार तर आपल्याला लक्षात येईल हे अल्जेब्रा पार्ट 1 चॅप्टर नंबर 7 प्रॅक्टिस सेट 7.5 त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 तुमच्या समोर दिसेल। जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 7.5 चा जर अभ्यास करत असता तर तुम्हाला त्याच्यात लक्षात येईल त्याच्यात 3 टाइप्सचे टॉपिक आहेत। पहिला टॉपिक आहे मीन, त्याच्यानंतर येतो मीडियन, त्याच्यानंतर येतो मोड। पण सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत मीन। जर तुम्ही पहिले एक्झाम्पल बघितलं, यील्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल इन मुकुंद फील्ड फॉर 7 years was 10, 7, 5, 3, 9, 6, 9. फाइंड द मीन ऑफ यील्ड। तर आपल्याला पहिल्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी मीन काढायला लावलेलं आहे। तर मीन काढत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फॉर्म्युला। मीनचा हा फॉर्म्युला प्रत्येक विद्यार्थ्याचा इथे लर्निंग झाला पाहिजे। तर मीनचा फॉर्म्युला आहे मीन इज इक्वल टू द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इन द डेटा अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन। तर आता आपण बघूया द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इन द डेटा। आता डेटा कोणता बघा, सगळ्यात पहिल्यांदा येतो 10, त्याच्यानंतर येतो +7 +5 +3 +9 +6 +9 अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स। जर आपण सगळे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन बघितलं तर आपण काउंट करू 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच अपॉन आन्सर येईल 7। आता आपण वरच्यांची सगळ्यांची आपण टोटल करणार आहोत। 10 + 7 17, 17 + 5 22, 22 + 3 25, 25 + 9 34, 34 + 6 40 आणि 40 + 9 49 अपॉन 7। आता आपण यांचा डिव्हायडेशन करणार आहोत। मग 7 × 7 7 7 49 म्हणजेच याचं मीन येतो क्वेश्चन नंबर 1 चा 7। अशा पद्धतीने तुम्ही 7.5 चं क्वेश्चन नंबर 1 अभ्यास करू शकतात। आणि हा निश्चितच इयत्ता 9वीला जो काही गणिताचा पेपर होणार आहे वार्षिक परीक्षेचा, त्या वार्षिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे एक्झाम्पल अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे या एक्झाम्पलचा अभ्यास सर्व विद्यार्थ्यांनी जरूर करावा। धन्यवाद।